श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुमचा संकटमोचक बजरंगबलीवर आणि तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या क्रूर पण शक्तिशाली मंगळ ग्रहावर पूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत श्वास रोखून ऐका. कारण पुढच्या 7 दिवसात तुमच्या कुंडलीच्या अशा एका गुप्त कोठडीचे कुलूप उघडणार आहे, ज्याची साधी चाहुलही तुम्हाला लागलेली नाही. हे 7 दिवस तुमच्या आयुष्यात असा काही खेळ करणार आहेत जो तुमच्या कल्पनेच्या पलीकडे असेल. वृश्चिक राशींच्या जातकांनो, तुमच्या करिअरपासून पैशांपर्यंत आणि आरोग्यापासून नात्यापर्यंत एक असा मोठा उलटफेर होणार आहे जो तुम्हाला अर्ध्या रात्री झोपेतून जागे करू शकतो. मंगळाची ही बदलती चाल तुमच्यासाठी राजयोग घेऊन येत आहे की तुमच्या कष्टावर पाणी फिरवणारे एखादे मोठे संकट. तुमच्या पाठीमागे नेमक्या कोणत्या गुप्त हालचाली सुरू आहेत आणि नशिबाने तुमच्यासाठी कोणता सापळा रचला आहे, हे सत्य आता समोर येण्याची वेळ आली आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, या 7 दिवसांच्या प्रवासात एक असा क्षण येईल जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व काही संपले आहे, पण नेमका तिथेच एक गुप्त संकेत दडलेला आहे. व्हिडिओच्या अगदी शेवटी मी असा एक संकेत सांगणार आहे जो तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकेल. जर तुम्ही तो संकेत ओळखण्यात चुकलात तर कदाचित हातात आलेली सोन्याची संधी कायमची निसटून जाईल. हा बदल नेमका प्रगतीचा आहे की विनाशाचा? संपूर्ण भविष्यवाणी या 7 दिवसांची आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करण्याची महाचूक करू नका. तर वृश्चिक राशींच्या जातकांनो, तुमच्या करिअरच्या क्षितिजावर आता असे काही काळे ढग जमा होत आहेत जे साधे वाटत असले तरी त्यामागे एक मोठे वादळ दडलेले आहे. पुढच्या 7 दिवसात तुमच्या कामाच्या ठिकाणी अशा काही गुप्त हालचाली होणार आहेत ज्यांची माहिती तुमच्या सहकाऱ्यांना आहे, पण तुमच्यापासून ती जाणीवपूर्वक लपवून ठेवली जात आहे. तुमच्या कष्टाचे श्रेय लाटण्यासाठी काही अदृश्य हात सक्रिय झाले असून तुमच्या पदोन्नतीमध्ये किंवा महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये अडथळे आणण्याचा कट रचला जात असल्याची दाट शक्यता आहे. मंगळाची वक्रदृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडत असल्याने तुम्ही ज्या संधीची चातकासारखी वाट पाहत होता ती संधी तुमच्या डोळ्यादेखत निसटून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, व्यवसायाच्या बाबतीत बोलायचे झाले तर एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्हाला गुंतवणुकीची मोठी ऑफर येऊ शकते, पण सावध रहा. हे मृगजळ तर नाही ना? ग्रहांची स्थिती असे संकेत देत आहेत की या काळात कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना तुमच्या पाठीमागे एक ट्रॅप किंवा सापळा रचला जाऊ शकतो. ज्या भागीदारीवर तुम्ही अंधश्रद्धेप्रमाणे विश्वास ठेवता तोच व्यक्ती तुमच्या विरोधात काहीतरी शिजवत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या प्रतिस्पर्ध्यांनी आता आपली रणनीती बदलली असून ते तुमच्या कमकुवत दुव्यावर प्रवार करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिक पाऊल टाकताना शत्रू घराच्या उंबरठ्यावर आहे हे विसरू नका. वृश्चिक राशींच्या जातकांनो, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अग्निपरीक्षेचा ठरणार आहे. अचानक तुमच्यावर कामाचा असा काही डोंगर टाकला जाईल ज्याचा उद्देश केवळ मानसिकरित्या खच्ची करणे हा असू शकतो. वरिष्ठांच्या नजरेत तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जुने वाद पुन्हा उकरून काढले जातील, पण लक्षात ठेवा, बजरंगबलीचा आशीर्वाद पाठीशी असेल तर या संकटाचे रूपांतर तुम्ही संधीत करू शकता. येत्या 72 तासात तुम्हाला कार्यालयात एक असा निरोप किंवा मेल मिळेल जो सुरुवातीला धक्कादायक वाटेल, पण त्यामागे एक मोठा बदल दडलेला असेल. ही शांतता तुम्हाला यशाच्या शिखराकडे नेणारी ठरणार की विनाशाच्या खाईत लोटणार, हे सर्वस्व तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही पैशांच्या बाबतीत ज्या मानसिक त्रासातून जात आहात तो केवळ तुम्हालाच ठाऊक आहे. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करताना, मुलांच्या भविष्याची चिंता करताना आणि रक्ताचे पाणी करून कमवलेला पैसा जेव्हा डोळ्यादेखत विनाकारण खर्च होतो तेव्हा मनाला होणाऱ्या वेदना शब्दात मांडणे कठीण आहे. कधी कधी तुम्हाला असे वाटते की मी इतकी प्रामाणिक मेहनत करतो तरीही माझ्याच नशिबात ही ओढाताण का? पदोपदी येणारा आर्थिक नड आणि हक्काचे पैसे मागताना होणारी मानहानी, त्यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे खचून गेला आहात. तुमच्या डोळ्यातील ते अश्रू आणि मनातील ती अस्वस्थता बजरंगबली नक्कीच पाहत आहेत आणि तुमच्या या संघर्षाचा अंत होण्याची वेळ आता जवळ आली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जरी सध्या खर्चाचे डोंगर तुमच्यासमोर उभे असले आणि कुणीतरी तुमच्या कष्टांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असले तरीही घाबरू नका, कारण तुमच्या कुंडलीत आता एक अत्यंत दुर्मिळ गजकेसरी योग आकार घेत आहे. हा असा शुभयोग आहे जो तुमच्या विखुरलेल्या आर्थिक गणितांना पुन्हा एकदा उभारी देणार आहे. ज्यांनी तुमची फसवणूक केली किंवा ज्यांनी तुमचे पैसे डुबवले त्यांना आता त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील. तुमची अडकलेली कामे, मग ती सरकारी असोत वा खाजगी,
ती आता हळूहळू मार्गी लागताना दिसतील. एखादी जुनी गुंतवणूक किंवा विसरलेला विमा तुम्हाला अशा वेळी मदतीला येईल जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल. हा बदल केवळ योगायोग नसून तुमच्या पूर्वपुण्याईचे फळ आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, येत्या 7 दिवसात तुमच्या आर्थिक आयुष्यात एक दैवी चमत्कार घडणार आहे. मंगळाची शक्ती आणि गुरुची शुभदृष्टी तुमच्या घटनास्थानावर पडत असल्यामुळे रिकामी झालेली तुमची तिजोरी पुन्हा एकदा भरण्यास सुरुवात होईल. घरामध्ये पैशांमुळे होणारे क्लेश थांबतील आणि लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहील असे शुभ संकेत मिळत आहेत. ज्यांना नवीन घर घ्यायचे आहे किंवा कर्जमुक्ती व्हायचे आहे त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. फक्त स्वतःवर आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण ज्याची कुणी नसते त्याचा पाठीराखा साक्षात बजरंगबली असतो. हा 7 दिवसांचा काळ तुम्हाला रडवण्यासाठी नाही तर तुमच्या कष्टाचे सोनं करण्यासाठी आला आहे, हे मनाशी पक्के स्मरणात ठेवा. वृश्चिक राशींच्या जातकांनो, तुमच्या कौटुंबिक आयुष्याच्या उंबरठ्यावर आता अशा काही सावल्या जमा झाल्या आहेत ज्या तुमच्या घराची शांती हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या रक्ताच्या नात्यांवर तुम्ही जीवापाड प्रेम केले, त्यांच्या सुखासाठी तुम्ही स्वतःच्या इच्छांचा बळी दिला, त्यापैकीच एखादी व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्याच विरोधात काहीतरी गुप्त शिजवत असल्याची शंका निर्माण झाली आहे. घरामध्ये विनाकारण होणारी चिडचिड, जोडीदाराशी होणारे नाहक वाद आणि मुलांच्या वर्तणुकीत अचानक जाणवणारा बदल हे केवळ योगायोग नाहीत तर तुमच्या जवळच्याच कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीने तुमच्या संसारात विष कालवण्याचा आणि तुमच्या विश्वासाला तडा देण्याचा हे एक अदृश्य सापळा असू शकतो, ज्याचा सुगावा लागताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. वृश्चिक राशींच्या जातकांनो, कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल की मी सगळ्यांसाठी इतकं करतो पण शेवटी माझ्याच वाटेला हा एकटेपणा का? नात्यामध्ये आलेली ही कटुता आणि लपलेली ती जुनी गुपितं आता बाहेर येण्याची वेळ आली आहे. एखादी अशी गोष्ट जी तुमच्यापासून कित्येक वर्षापासून लपवून ठेवली होती ती आता या 7 दिवसात तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला भावनिकरित्या पूर्णपणे तोडून टाकू शकते. तुमच्या जोडीदारासोबतचा संवाद कमी होणे किंवा घरामध्ये एक प्रकारची अस्वस्थ शांतता असणे हे संकेत आहेत की तुमच्या कुंडलीत राहूचा तो मायावी प्रभाव नात्यांची वीण उसवत आहे. पण थांबा, या अंधारातही एक प्रकाशाचा किरण दडलेला आहे जो केवळ बजरंगबलीच्या कृपेनेच तुम्हाला दिसणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जरी सध्या नात्यांमध्ये दुरावा वाटत असला आणि कुणीतरी तुमच्या विरोधात कारस्थान रचत असले तरी घाबरण्याचे कारण नाही, कारण तुमच्या कुंडलीत आता हर्षयोग नावाचा एक अतिशय शुभ योग जुळून येत आहे. हा योग तुमच्या विखुरलेल्या संसाराला पुन्हा एकदा प्रेमाच्या धाग्याने गुंफण्यासाठी सज्ज झाला आहे. जे गैरसमज कित्येक महिन्यांपासून चालत आले होते ते आता एका संवादाने दूर होतील. ज्यांनी तुमच्या नात्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला त्यांचा खरा चेहरा जगासमोर येईल आणि तुमचे सत्य सर्वांना पटेल. येत्या 72 तासात घरामध्ये एक अशी आनंददायी बातमी येईल जी सर्व दुःख विसरायला लावेल. तुमच्या कुटुंबात पुन्हा एकदा हास्य फुलेल आणि साक्षात बजरंगबली तुमच्या घराचे रक्षण करतील, हा माझा शब्द आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या शरीराच्या आता सध्या अशी काही गुप्त हालचाली सुरू आहेत ज्याकडे तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहात. कामाच्या व्यापात, संसाराच्या ओढताणीत तुम्ही स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केले, पण आता हे शरीर तुम्हाला काही धोक्याचे संकेत देत आहे. पुढच्या 7 दिवसात आरोग्याच्या बाबतीत एक असा अलार्म वाजणार आहे जो तुम्हाला अचानक हतबल करू शकतो. रात्रीची अपुरी झोप, विनाकारण येणारी अस्वस्थता आणि छातीत किंवा पोटाच्या भागात जाणवणारी ती धडधड हे केवळ थकव्याचे लक्षण नाही तर तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता एका अशा क्रूर युतीत अडकला आहे जिथे तुमच्या ऊर्जेचा क्षय होत आहे. तुमची तब्येत ठीक आहे असे तुम्हाला वाटत असले तरी तुमच्या पाठीमागे आरोग्याचा एक मोठा उलटफेर दबा धरून बसला आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल की सगळ्यांची काळजी मी घेतो पण जेव्हा मला त्रास होतो तेव्हा माझ्या पाठीशी कुणीच नसतं. मनात दाटलेली ही भीती आणि शरीरात जाणवणारा तो अशक्तपणा तुम्हाला आतून पोखरत आहे. येत्या 7 दिवसात अपघाताचे किंवा अचानक उद्भवणाऱ्या शस्त्रक्रियेचे योग दिसत आहेत जे तुमच्या आर्थिक गणितांनाही धक्का देऊ शकतात. शत्रूंनी किंवा तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्यांनी तुमच्यावर बाधा किंवा नजर लावली असावी असे भास तुम्हाला या काळात होऊ शकतात. ज्यांना आधीच रक्तदाब किंवा रक्ताशी संबंधित तक्रारी आहेत त्यांच्यासाठी ही वेळ अग्निपरीक्षेची ठरणार आहे. ही शांतता तुम्हाला अंतरुणाला खिळवून ठेवणार की काय अशी शंका तुमच्या मनात वारंवार येईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जरी सध्या आरोग्याच्या बाबतीत काळे ढग जमा झाले असले तरी घाबरून जाऊ नका, कारण तुमच्या कुंडलीत आता आयुष्यमान योग नावाचा एक अत्यंत शुभ आणि संरक्षण योग निर्माण होत आहे. हा योग साक्षात धन्वंतरी देवाचा आशीर्वाद घेऊन आला आहे जो तुमच्या शरीरातील व्याधींना
मुळापासून उपटून टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 72 तासात तुम्हाला एक असा मार्ग किंवा असा उपाय सापडेल जो तुमच्या वर्षानुवर्ष जुन्या दुखण्याला कायमचा निरोप देईल. बजरंग बलीच्या कृपेने तुमची गेलेली शक्ती पुन्हा परत येईल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने कामाला लागाल. तुमच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी साक्षात संकटमोचन हनुमान तुमच्या पाठीशी उभे आहेत. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. वृश्चिक राशींच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वांना मोठ्या रहस्याचा उलगडा करण्याची, जो तुमच्या पुढच्या आयुष्याचा निकाल लावणार आहे. येत्या 72 तासात तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना घडतील ज्या साध्या नसून साक्षात निसर्गाचा आणि ईश्वराचा एक गुप्त संकेत आहेत. कदाचित तुम्हाला स्वप्नात एखादी जुनी वस्तू दिसेल किंवा अचानक तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एखादा असा प्राणी किंवा पक्षी येईल जो तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल. हा संकेत ओळखा, कारण तुमच्या कुंडलीतील मंगळ आणि शनीची ती क्रूर युती आता पूर्णपणे सक्रिय झाली आहे. तुमच्या शत्रूंनी तुमच्या विरुद्ध जो आर्थिक आणि कौटुंबिक सापळा रचला आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी हा शेवटचा इशारा आहे. जर तुम्ही या खुणेकडे दुर्लक्ष केले तर येणारे 7 दिवस तुमच्यासाठी काळे रात्र ठरू शकतात. पण जर तुम्ही ते ओळखलेत तर साक्षात बजरंगबली तुमचे रक्षण करायला ढाल बनून उभे राहतील. वृश्चिक राशींच्या जातकांनो, तुमच्या नशिबाची कुलूप उघडणारी ती मास्टर की आता तुमच्याच हातात आहे, पण ती वापरायची वेळ आता आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्हाला जाणवणारी ती अनामिक भीती आणि कुणीतरी माझ्यावर करणीबाधा केली आहे का असा संशय आता संपणार आहे. मंगळाचा अंगारक दोष तुमच्या प्रगतीच्या आडभिंत बनून उभा आहे, पण घाबरू नका. तुमच्या नशिबात आता एक विजय योग नावाचा अत्यंत दुर्मिळ योग निर्माण होत आहे. हा योग तुमच्या आयुष्यातील सर्व काळे ढग पांगवून यशाचा सूर्य उगवण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्यांनी तुमची फसवणूक केली, ज्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसले, त्यांना आता त्यांच्या कर्माची शिक्षा साक्षात बजरंगबली देणार आहेत. हा 7 दिवसाचा महाउलटफेर तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुमच्यातील खऱ्या विजेत्याला जागे करण्यासाठी आला आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, या संकटाच्या चक्रातून सही सलामत बाहेर पडण्यासाठी आणि विनाशाचे रूपांतर विजयात करण्यासाठी हा एक रामबाण उपाय आजच करा. मंगळवारी सूर्यास्तानंतर हनुमान मंदिरात जाऊन साक्षात संकटमोचनाच्या चरणी नतमस्तक व्हा. एक लाल कागदावर तुमच्या शत्रूचे किंवा तुमच्या सर्वात मोठ्या समस्येचे नाव लिहा आणि त्यावर 5 लवंगा ठेवून तो कागद बजरंगबलीच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर ओम हनुमंते नम या मंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायाने तुमच्या भोवती एक संरक्षणाचे कवच तयार होईल आणि तुमच्या शत्रूचे सर्व डावपेच झोळीला मिळतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, काळ कितीही कठीण असला आणि शत्रू कितीही प्रबळ असला तरी ज्याच्या पाठीशी साक्षात बजरंगबली उभे असतात त्याचा बालही बाका होऊ शकत नाही. हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी आणि तुम्हाला खऱ्या यशाची चव चाखण्यासाठी आले आहेत. मनातील भीती काढून टाका आणि पूर्ण आत्मविश्वासाने संकटांचा सामना करा, कारण विजयाचा टिळा तुमच्याच कपाळी लागणार आहे. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. फक्त संयम तोडू नका. जर तुमच्या राशीनुसार आणि बजरंगबलीवर पूर्ण विश्वास ठेवा तर कमेंटमध्ये जय बजरंगबली, महाबली, हनुमान कृपा ठेवा असे श्रद्धेने नक्की लिहा. तुमचे हे एक पाऊल तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा अंत करेल आणि नशिबाची साथ पुन्हा एकदा तुमच्या पाठीशी उभी राहील. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.